भिवंडी तालुक्यातील भोकरी गावातले शेतकरी प्रमोद गोळविंदेंनी आपल्या 20 गुंठे शेतीत मिरचीची लागवड केली। आतापर्यंत 20,000पर्यंत खर्च झालाय। मिरचीला बहर लागलाय, त्यातून 70 ते 80 हजारांचा नफा होण्याचा अंदाज आहे। मात्र बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन मिरचीवर मुरडा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे। नाशिकच्या येवला तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसला। पावसामुळे अनेक ठिकाणी पीक जमीनदोस्त झालं असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पारेगावमधील शेतकरी रंगनाथ पवार यांनी सुमारे 40,000 खर्च करून 2 एकर गव्हाची लागवड केली होती। मात्र अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानं ते हतबल झाले। मराठवाड्यात यंदा पीक कर्ज वाटपाची टक्केवारी घसरली। मागील वर्षी मराठवाड्यात जानेवारी अखेर 45% पीक कर्ज वाटप झालं होतं। यावर्षी 22%च कर्ज वाटप झालंय। निवडणुकांमुळे पीक कर्जासाठी पाठपुरावा होत नाहीये। यवतमाळच्या पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू आहे। 7 दिवसांपासून शेतमाल खरेदी विक्रीवर परिणाम झालाय। गेल्या 8 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, विमा, ग्रॅच्युइटी, मासिक विमा पॉलिसी मिळाली नसल्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले। वाशिम जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामाच्या पेरणीत वाढ झालेली आहे। यंदा रब्बी पेरणी 1,29,000 हेक्टरपर्यंत पोहोचली आहे। तर समाधानकारक पाऊस आणि सिंचन सुविधांमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली। तसंच गव्हाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा परिसरात माकडांनी संत्रा बागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। त्यासोबतच रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांचं नुकसान झालं। शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रारी आणि पंचनामे करून नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली आहे। पीक पाणी